मी माझ्या गावातील सर्वात मोठा शेतकरी आहे. आमच्याकडे वडिलांच्या हिस्सावर आलेली 5 एकर शेती होती. माझे नाव अजय. त्या शेतात मी केळीचे उत्पन्न घेऊ लागलो. त्यातून मला फायदाही फारच होऊ लागला होता. म्हणून थोडी हिंमत करून मी आजूबाजूच्या शेतकऱ्यांची शेती मी उक्त्याने म्हणजेच भाड्याने करू लागलो. त्यामुळे आज मी गावातील सर्वात सक्सेसफुल आणि श्रीमंत शेतकरी म्हणून माझी ओळख निर्माण झाली. सध्याच्या घडीला माझ्याकडे माझी शेती पकडून 75 एकर शेती होती. माझ्याकडे एवढा पैसा असून सुद्धा मला कोणत्याही गोष्टीचा इगो नव्हता. म्हणून गावातील सर्वच माणसे मला एक आदर्श शेतकरी म्हणून मानत होते. पण एके दिवशी मला माझ्या मित्राच्या पुण्यावरून फोन आला. माझी कंडिशन सुधारल्यामुळे त्याने मला ड्रॅगन फ्रूट लागवडीबद्दल सांगितले. कारण त्याच्यात खर्च कमी आणि उत्पन्न जास्त होते. कारण तोही पुण्याच्या भागात असलेल्या त्याच्या शेतात तो त्याच फळाची लागवड करत होता. त्यातून त्याला वर्षाला उत्पन्नही छान येत होते. म्हणून तो आज संध्याकाळी पुण्यावरून माझ्या घरी त्याच्या स्वतःच्या गाडीने येणार होता. त्याचे नाव आकाश होते. आकाश व मी 5वी ते 12वी पर्यंत सोबतच एकाच शाळेत शिक्षण घेतले होते. आम्ही दोघंही पुण्यात सोबतच जॉब करत होतो. पण कोरोना काळात वडील गेल्यामुळे घराची पूर्ण जबाबदारी माझ्यावर येऊन पडल्याने मला तो जॉब सोडावा लागला आणि गावी परत यावे लागले. तसेच आकाशसोबतही झाले. म्हणून आम्ही दोघांनी जितका पैसा आम्हाला नोकरी करून मिळत होता त्याच्याहून डबलचा पैसा आम्ही शेतातून कमविण्याचा निर्णय घेतला. आज आम्ही दोघंही आमच्या पायावर उभे राहून व्यवस्थितरित्या आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडू लागलो होतो. आकाशचे लग्न झाले होते. पण मी शेती करत असल्यामुळे मला कोणीही मुलगी देत नव्हते. मी आज संध्याकाळी शेताकडे चक्कर टाकला नव्हता. कारण आकाशची वाट पाहत मी घराच्या वरांड्यात खुर्ची टाकून बसलो होतो. बरोबर 5:45 वाजेला आकाशची गाडी माझ्या घरासमोर येऊन थांबली. आकाशला गाडीतून उतरताना पाहून मी धावतच त्याच्याजवळ आलो आणि त्याला मी मिठीच मारली. आकाशलाही मला पाहून खूपच आनंद झाला होता. कारण आम्ही भरपूर दिवसानंतर एकमेकांना भेटत होतो. असेही आम्ही फोनवर नेहमीच बोलत असतो. पण समोरासमोर येण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. आणि थोड्याच वेळाने माझं लक्ष अचानक आकाशच्या गाडीकडे गेले. त्यातून एक सुंदर बाई बाहेर निघताना दिसली. माझे डोळे घट्ट त्या बाईकडेच एकवटले होते. मग आकाश मला म्हणाला, अजय, ही माझी बायको आणि तुझी वहिनी अंजली आहे. मी मनातल्या मनात म्हणालो की फारच सुंदर बायको मिळाली रे आकाश तुला. काश मेरा भी नसीब तेरे जैसा होता. मी त्यांना घरात बोलावले आणि त्यांची ओळख आईशी करून दिली. त्यानंतर अंजली वहिनींना फ्रेश होण्यासाठी बाथरूमला जायचे होते. म्हणून त्यांना बाथरूम दाखवण्यासाठी त्यांच्यासोबत मी गेलो आणि त्यानंतर मी आकाशजवळ येऊन बसून मग आमच्या शेतीसंबंधित चर्चा रंगल्या. आणि त्याच वेळेस अंजली वहिनीही या बाथरूममधून फ्रेश होऊन गाऊन घालून आमच्यासोबत येऊन बसल्या. त्या गाऊनवर इतक्या सुंदर दिसत होत्या की त्यांना पाहून माझ्या मनात आले की आत्ताच त्यांच्या ओठांवर ओठ टिकवावे. माझी नजर अंजलीकडेच होती. पण कान हे आकाशच्या सांगण्याकडे होते. उद्या सकाळी मी त्यांना माझ्या शेतावर नेणारच होतो. आणि आता आमच्या गप्पा गोष्टींमध्ये संध्याकाळ संपून रात्रीचे 8 वाजले होते. आमच्या जेवणाची वेळ झाली होती. कारण आईची तब्येत बरी नसल्यामुळे आम्ही संध्याकाळी लवकरच जेवण करत असत. आकाशला गाडी चालवूनही फार थकवा येत होता. म्हणून लवकर जेवण करून तो झोपणार होता. म्हणून आम्ही 3 जेवणाला बसलो आणि आई ही आपल्याच रूममध्ये जेवणार होती. आज जेवणात मटर पनीरची भाजी आमच्या इथं जी मावशी स्वयंपाक करायला येते त्यांनी बनवली होती. ती भाजी वहिनींना फार आवडली होती. म्हणून त्या मावशींना वहिनी म्हणाल्या, दीदी, आपके हाथों में वास्तविक में अन्नपूर्णा विराजमान है. क्या स्वादिष्ट खाना बनाती है आप.
वहिनी या मावशीशी बोलत असताना माझी नजर अचानक वहिनींच्या खांद्यावर पडली आणि वहिनींच्या गाऊनमधून मला त्यांच्या आतले कपडे स्पष्ट दिसत होते. त्यांना पाहून माझ्या अंगात एक वेगळीच तरंग निर्माण झाली. माझी नजर परत परत वहिनींवरच आकर्षण करत होती. आमचे जेवण झाल्यावर काही वेळ आम्ही माझ्या घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत फिरून मी व आकाश आमच्या शाळेच्या आठवणींवर गप्पा करू लागलो. मग 15 ते 20 मिनिटांनंतर आकाश व अंजली वहिनींना झोप येऊ लागली होती. मग मी त्यांना त्यांच्या झोपण्याचा रूम दाखवला. मग ते दोघंही त्या रूममध्ये जाऊन झोपले आणि मी माझ्या रूममध्ये येऊन झोपलो. पण मला अंजली वहिनी दिसल्यापासून झोपही लागत नव्हती. सकाळी असेही माझे डोळे लवकरच उघडायचे. मी ज्यावेळेस उठून बाहेर आलो तेव्हा मला बाल्कनीत कोणीतरी चटई टाकून योगा करताना दिसले. ती मला लांबून लेडीज वाटत होती. मी जेव्हा त्यांच्याजवळ गेलो तेव्हा मला ती अंजली वहिनी वाटत होती. त्या योगा कॉस्ट्यूममध्ये वहिनी फारच सुंदर दिसत होत्या. मग मी त्यांना डायनिंग टेबल शेजारी असलेल्या खुर्चीवर बसून लांबूनच न्याहाळू लागलो. त्यांच्या पाठीकडचा भाग माझ्याकडे होता. मग मी पण काही वेळ माझं लक्ष मोबाईलकडे वळविले आणि 20 मिनिटांनंतर वहिनींचा योगा झाल्यावर जेव्हा त्या आपल्या जागेवर उभ्या राहून खाली वाकल्या आणि आपल्या हातांची बोटं त्यांच्या पायाच्या बोटांना स्पर्श करू लागल्या, त्याच वेळेस माझे लक्ष त्यांच्या त्या ठिकाणी गेले. माझ्या आयुष्यात असे दृश्य मी पहिल्यांदाच पाहिल्याने माझं डोकंच चक्रावून गेलं होतं. वारंवार माझे लक्ष त्यांच्या त्या ठिकाणीच जात होते. मग अचानक अंजली वहिनीचे लक्ष माझ्याकडे गेले. मग ते आपल्या जागेवरून सरळ उभ्या राहिल्या आणि आपला ड्रेस व्यवस्थित करून त्या माझ्याजवळ येऊन बसल्या आणि त्या मला म्हणाल्या, "भाई साहब, आपने घर को काफ़ी अच्छा बनाया है. यहाँ पर अगल बगल में सब खुला होने की वजह से कितनी फ्रेश हवा मिलती है आपको. नहीं तो हमारे यहाँ इतनी बड़ी बड़ी इमारतें होने की वजह से हमें ऐसी हवा नहीं मिल पाती. इसलिए आप भी काफ़ी फिट लगते हैं." मुझे तो योगा ड्रेस वहिनींच्या शरीराला इतका फिट होत होता. वारंवार माझं लक्ष वहिनींच्या त्या ठिकाणीच जात होते. मला त्यांच्याकडे पाहून फार लाज वाटत होती. म्हणून मी थोडा तिरकस बसून त्यांच्याशी बोलू लागलो. मग वहिनी मला म्हणाली, "क्या हुआ भाई साहब? आप ऐसे दूसरी तरफ मुंह कर कर क्यों बैठ गए? आपको मैं अच्छी नहीं लग रही हूँ क्या?" तेव्हा मी वहिनींना म्हणालो, "ऐसी कोई बात नहीं है भाभी. आप तो दिखने में काफ़ी सुंदर हो. मगर आपने जो ड्रेस पहना है ना, वो ड्रेस हमारे यहाँ की औरतें नहीं पहनती. इसलिए आपकी तरफ देखने से मुझे कुछ अलग सा ही लगता है. इसलिए मैं दूसरी तरफ मुंह करके बैठ गया." मग वहिनी मला म्हणाल्या, "चलो ठीक है फिर. मैं अभी अपना ड्रेस चेंज करके आती हूँ. तभी तुम मुझसे बात करोगे." एवढं म्हणून वहिनी आपल्या रूममध्ये निघाल्या आणि मी त्याच ठिकाणी बसून मोबाईल पाहू लागलो. काही वेळाने वहिनी आपला ड्रेस चेंज करून गाऊन घालून माझ्याजवळ येऊन बसल्या. यावेळेस त्यांच्या हातात मोबाईल होता. वहिनी माझ्याशी न बोलता आपल्या मोबाईलमध्येच रमल्या होत्या. पण त्या मोबाईल पाहण्याच्या चक्करमध्ये त्या आपल्या गाऊनचा हुक लावण्याच्या विसरल्या होत्या. पण यावेळेस त्यांच्या आतल्या भागात मला एकही कपड्याची पट्टी दिसत नव्हती. म्हणून मला त्यांच्याकडे पाहून काहीतरी होत होते. तेव्हा अचानक वहिनी मला म्हणाल्या, "भाई साहब, आप सोशल मीडिया पर एक्टिव है क्या? मतलब आपका कोई अकाउंट है फेसबुक, इंस्टाग्राम वगैरह इसमें?" तेव्हा मी वहिनींना म्हणालो, "भाभी, मुझे इन सब चीज़ें देखने के लिए टाइम भी नहीं मिलता. मैं अपने खेती में मस्त रहता हूँ. मगर ये सब क्या होता है मुझे अभी तक नहीं पता." तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, "हमारी सब एक्टिविटी हम अगर इसमें डालते हैं तो अपने दोस्त लोग जो होते हैं ना, उनको वो दिखाई देता है. हम इस वक्त क्या कर रहे हैं." मग मी वहिनींना म्हणालो, "मुझे हमारे स्कूल का टाइम के भी दोस्त यहाँ पर मिल सकते हैं क्या भाभी, जो मेरे साथ पढ़ते थे?" मग वहिनी मला म्हणाल्या, "क्यों नहीं, मैं भी तो मेरे दोस्त के साथ ही खाली वक्त में चैटिंग करते रहती हूँ. मेरे स्कूल में जो मेरे साथ पढ़ते थे
वे सब दोस्त मुझे डेली इस सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर मिलते हैं. मग मी वहिनींना म्हणालो, ये तो काफ़ी अच्छी बात है भाभी, मुझे भी बताओ कैसे चलाते हैं इस ॲप को. मग वहिनी माझ्याजवळ सरकून बसल्या. त्यांच्या दोघं हातात त्यांनी मोबाईल धरलेला होता आणि मी एका हातात मोबाईल पकडून त्यांच्याकडे सरकून त्यांच्या मोबाईलकडे पाहू लागलो. मग वहिनी हळूहळू मला अगोदर फेसबुकबद्दल माहिती सांगू लागल्या आणि त्यानंतर त्यांनी मला इंस्टाग्रामबद्दल माहिती सांगितली. आणि त्याच वेळेस माझ्या हाताची कोणी त्यांच्या अशा ठिकाणी स्पर्श झाली, ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. ते कापसासारखे लागणारे सॉफ्ट आणि नाजूक माझ्या कोणीला ज्यावेळेस स्पर्श करत होते, त्याच वेळेस माझ्या मनात वहिनींबद्दल एक वेगळीच फिलिंग निर्माण होऊ लागली होती, की काही का होईना ह्या वहिनींमध्ये काहीतरी जादूच आहे. मग थोड्या वेळाने त्या ठिकाणी आकाशही उठून आला आणि म्हणाला, अजय, फारच छान वाटलं यार या ठिकाणी येऊन. भरपूर दिवसानंतर अशी झोप लागली होती. मग वहिनी आम्हाला म्हणाल्या, तुम दोनों दोस्त अभी बातचीत करो, मैं अभी फ्रेश होके आती हूँ. मग मी स्वयंपाक करणाऱ्या सुनंदा मावशीला आवाज देऊन आम्हा दोघांसाठी चहा बनवायला सांगितला. मावशींनी चहा इतका सुंदर बनवला होता. आम्ही दोघंही मित्र चहा घेतच होतो. त्याच वेळेस शेतावर काम करणाऱ्या माणसांची गर्दी घरासमोर येऊन जमली होती. मग मी तो चहाचा कप हातात घेऊन त्या माणसांसमोर येऊन खाली उभा राहिला आणि त्यांना त्यांची कामे वाटून व त्यांना ज्या ज्या शेतात पाठवायचे होते त्या त्या शेतात रवाना केले. हे सगळं वर बसून आकाश पाहत होता आणि मला म्हणाला, अरे अजय, तू या कामासाठी एक माणूस का नेमत नाहीस, म्हणजे तुला पुढचं काम सोपं होईल. मग मी आकाशला म्हणालो, या कामासाठी मी कोणावर विश्वास ठेवू शकत नाही, कारण मी जसं आणि ज्याप्रमाणे काम करू शकतो त्याप्रमाणे तो दुसरा मनुष्य करू शकत नाही. तो फक्त टाईमपास करेल आणि माणसांकडून त्याच्याने कामं करून घेण्याची ताकद नसेल. तो फक्त या ठिकाणी उभा राहून फुकटाचे पैसे घेईल. मी आकाशशी बोलतच होतो, तेवढ्यात वहिनीही तयार होऊन आमच्याजवळ येऊन बसल्या. यावेळेस वहिनींनी पंजाबी ड्रेस घातला होता. त्या एवढ्या सुंदर दिसत होत्या की मी ते तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. परत वहिनींनी आपला मोबाईल घेऊन त्या आपल्या मोबाईलमध्येच गुंग झाल्या. आता सकाळचे 8 वाजण्यात आले होते. आम्हालाही शेतात जायला वेळ होत होती, कारण आज मी आकाशला व वहिनीला शेतात नेणार होतो. मग मी पण फटक्यात तयार होण्याचे नियोजन केले आणि आकाशला सांगून मी बाथरूमच्या दिशेने रवाना झालो. मी जेव्हा आंघोळीसाठी बाथरूमच्या आत गेलो, तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझं डोकंच चक्रावून गेलं होतं, कारण माझ्या आयुष्यात मी असे कपडे आजपर्यंत पाहिले नव्हते. ते कपडे नळावर वहिनींनी टांगून ठेवले होते आणि ते म्हणजे वहिनींचे आतले कपडे होते. त्यावर 3D प्रिंट होती आणि ज्या वेळेस मी त्या कपड्यांना हात लावला त्यावेळेस ते इतके सॉफ्ट व नरम लागत होते की असेही कपडे घालण्यासाठी असू शकतात याची मला त्यावेळेस कल्पना झाली. मी त्या कपड्यांना बाजूला सरकावून आंघोळीकडे लक्ष केंद्रित केले आणि फटक्यात आंघोळ करून मी तयार होण्यासाठी बाहेर आलो. आणि त्याच वेळेस मी आकाशलाही आंघोळ करण्यासाठी आवाज दिला. मग आकाशही लवकर आंघोळ करून तयार झाला. मग त्याच वेळेस मी सुनंदा मावशींना आमच्या तिघांसाठी नाश्ता बनवण्यासाठी सांगितला. मग मी, आकाश व वहिनी आम्ही तिघांनी नाश्ता केला आणि शेताकडे जाण्यासाठी रवाना झालो. घरापासून शेताचे अंतर हे 20 मिनिटाचे होते, म्हणून हळूहळू मी आकाशच्या गाडीत शेताकडे जाऊ लागलो. आणि जेव्हा आम्ही शेताजवळ येऊन पोहोचलो त्याच वेळेस शेतात असलेल्या कच्च्या रस्त्यावरच आम्ही गाडी पार्क केली, कारण रात्रीच्या वेळेस शेतात पाणी भरलेले होते, त्यामुळे त्या ठिकाणी भरपूर चिखल झाला होता. अशा वेळेस जर गाडी नेली असती तर ती त्याच ठिकाणी फसली असती.
म्हणून आम्ही तिघही जण त्या ठिकाणाहून शेतात पायी जाऊ लागलो. शेतात चिखल जास्त असल्यामुळे आमचे तिघांचेही पाय जास्तच फसत होते. पण माझ्या शेतातील उत्पन्न आणि उभे असलेले पीक पाहून आकाशला आश्चर्यच वाटले आणि त्याने मला ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीबद्दल जी माहिती सांगितली होती त्याबद्दलचा त्याचा विचार आता बदलला होता. मग तो मला म्हणाला, "अजय, तू ज्या पद्धतीने शेती करतोस तीच पद्धत मला सुद्धा वापरावी लागेल. म्हणजे माझ्याही उत्पन्नात तुझ्यासारखी वाढ होईल." टोटल 25 लाखाची बाग माझी अजूनही उभी होती आणि वर्षाला मी 25-25 करून 2 वेळेस बाग काटायचो आणि ते उत्पन्न आकाशच्या उत्पन्नापेक्षा दुप्पटीचे होते. आम्ही दोघंही ज्या वेळेस गोष्टी करत होतो त्याच वेळेस वहिनींचा पाय हा शेताच्या बांधावरून सरकला आणि त्याच वेळेस मी वहिनींना पकडण्यासाठी त्यांच्याकडे सरकलो. मग माझा एक हात त्यांच्या अशा ठिकाणी स्पर्श झाला ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही आणि दुसरा हात माझ्या त्यांच्या हातात होता. आता वहिनींना कळून चुकले होते की माझ्या हाताचा स्पर्श त्यांच्या कोणत्या ठिकाणी झाला होता. मग त्या कानात हळूच मला म्हणाल्या, "भाई साहब, आपके हाथों की मजबूती देख के मुझे भी कुछ कुछ होने लगा है. इतना मजबूत हाथ जिंदगी में मैंने किसी का नहीं देखा. क्या टाइटनेस और कड़कपना है आपके हाथों में. ऐसे जी कर रहा है की बार बार आपके हाथों को छूते रहूं." आकाशचेही माझ्याकडे लक्ष होते आणि अंजली वहिनी तर माझ्या हातावरच फिदा झाली होती. कारण शेताचे काम करून करून माझा हातही अगदी कडक झाले होते. पण माझा हात ज्या ठिकाणी वहिनींना स्पर्श झाला होता तो भागही फार सॉफ्ट व मुलायम होता. आता वारंवार माझं लक्ष त्याच ठिकाणी जात होते. दुपारची 11 वाजेपर्यंत मी जेवढी शेती करत होतो तेवढ्याच शेतात मी त्या दोघांना फिरवून घरी घेऊन आलो. त्यांना एवढ्या मातीत चालायची सवय नसल्याने ते फार दमले होते. मग मी जेव्हा सुनंदा मावशींना विचारले त्यावेळेस जेवण तयारच होते. त्या दोघांनाही आमच्यासोबत जेवण करून आराम करण्याचे ठरविले. आता दुपारचे 12 वाजले होते. आकाश आणि अंजली वहिनी त्यांच्या रूममध्ये मला वाटत होती की ते झोपले असावे. पण ज्या वेळेस मी सुनंदा वहिनींना संध्याकाळचा चहा लवकर बनवण्यासाठी सांगायला गेलो त्यावेळेस त्यांच्या रूममधून मला कुजबुज करण्याचा आवाज ऐकू येत होता. मी काही वेळ त्यांच्या रूमच्या दाराजवळच थांबला आणि त्या कोणत्या विषयावर बोलत होते ते मी ऐकू लागलो. पण आकाश हा अंजली वहिनींना फार रागवत होता. कारण माझ्या हाताचा स्पर्श वहिनींच्या त्या ठिकाणी झाल्यामुळे त्याला ते सहन झाले नव्हते. त्याने ते सर्व दृश्य आपल्या डोळ्यांनीच पाहिले होते. पण वहिनी त्याला सांगू लागल्या, "वो कोई उन्होंने जानबूझ के नहीं किया था. वो तो मैं फिसल गई थी इसलिए उन्होंने मुझे ऐन मौके पर पकड़ लिया. नहीं तो मेरा पूरा शरीर और मेरे कपड़े कीचड़ से भर जाते. तुम्हें तो अजय भाई साहब का शुक्रिया मानना चाहिए." मग आकाश वहिनींना सांगू लागला, "वो तो सब मैं मानता हूँ कि अजय ने तुम्हें फिसलने से बचाया, मगर उसके हाथों की तारीफ करने की तुम्हें क्या ज़रूरत थी? क्यों, मेरे हाथों में तुमको भरोसा नहीं है क्या?" मग वहिनी आकाशला सांगू लागल्या, "आकाश, तुम गलत समझ रहे हो. हम आए हुए यहाँ 1 दिन हुआ है, मगर तुम्हारी मेरे बारे में नीयत खराब हो चुकी है. इसलिए आप मुझसे ज़्यादा बात मत करो और अभी सो जाओ. पहिली मैं काफी थक चुकी हूँ." एवढं बोलून वहिनी आणि आकाशचा आवाज आता शांत झाला. त्यांच्या रूममधून आता एक शब्दही ऐकू येत नव्हता. मी तसाच किचनमध्ये जाऊन सुनंदा वहिनींना चहाबद्दल सांगून परत येऊन बाल्कनीत बसून कामवाल्यांना फोन लावून कामाची विचारपूस करू लागलो. आणि त्याच वेळेस अंजली वहिनी या त्यांच्या रूममध्ये बाहेर येऊन किचनमध्ये जाऊ लागल्या. त्यांना पाहून मी पण त्यांना काही हवं आहे का ते विचारण्यासाठी त्यांच्याजवळ आलो. मग मी वहिनींना म्हणालो, "भाभी, आपको कुछ चाहिए था क्या? मतलब मौसी का सोने का टाइम हो गया है, इसलिए वो अपने कमरे में होंगी.
अगर कुछ चाहिए तुम्हें तो मैं बुलाता हूँ उनको. मग अंजली वहिनी मला म्हणाल्या, नहीं भाई साहब, मुझे कुछ नहीं चाहिए, मैं खाली पानी पीने के लिए आई थी. मग मी वहिनींना म्हणालो, ओह, इतनी सी बात थी क्या भाभी? मुझे लगा कि आपको दोबारा भूक लग गई होगी इसलिए आप किचन में आई. एवढं सांगून मी पण बाल्कनीत जाऊन बसलो. मग थोड्या वेळाने वहिनी आपल्या रूममध्ये न जाता माझ्या जवळच येऊन बाल्कनीत उभ्या राहिल्या. मग मी उठून त्यांना बसण्यासाठी दूसरी खुर्ची आणली आणि म्हणालो, क्या हुआ भाभी, आपको नींद नहीं आ रही क्या? आप तो खेत में कह रही थी कि मैं बहुत थक चुकी हूँ. मग अंजली वहिनी मला म्हणाल्या, भाई साहब, नींद तो काफ़ी आ रही है मगर सो नहीं पा रही हो. मग मी वहिनींना म्हणालो, ऐसा क्या टेंशन आपको सता रहा है कि आपको नींद से ही वंचित रख रहा है. मग वहिनी मला म्हणाल्या, भाई साहब, आदमी अगर किसी से प्यार से बात करे तो एक दूसरे के प्रति उनकी भावनाएं भी अच्छी रहती है, मगर आदमी को ही अगर अपने अपनों पर ही भरोसा नहीं रहता तो फिर वह रिश्ता जल्दी ही ख़त्म हो जाता है. मग मी वहिनींना म्हणालो, मैं कुछ समझा नहीं भाभी, आप क्या कहना चाहती हो. मग वहिनी मला सगळं सांगू लागल्या. भाई साहब, आपके दोस्त को मेरे ऊपर शक है कि मैं आपकी तारीफ क्यों कर रही थी. उनको ऐसे लग रहा था कि हम दोनों के बीच में कुछ चल रहा है, मगर जो हकीकत थी वही मैंने उनको बताई थी. वास्तविक में मैंने आप जैसे हाथ आज तक किसी आदमी के नहीं देखे. मग मी वहिनींना म्हणालो, भाभी, मेरे हाथों में आपको ऐसी क्या जादू दिखी की आपको मेरे हाथ इतने अच्छे लगने लगे. तेव्हा अंजली वहिनी मला म्हणाल्या, एक बात बोलूं भाई साहब, आपके हाथों का स्पर्श मेरे शरीर को हुआ तो मुझे भी कुछ अलग सी फीलिंग महसूस हुई जो मुझे आकाश के स्पर्श में आज तक नहीं हो सकी. मग मी परत दोघं हात डोळ्यासमोर आणून त्यांच्याकडे पाहू लागलो आणि त्याच वेळेस वहिनींनीही आपले हात माझ्या हातावर ठेवले आणि त्याच वेळेस त्यांनी आपले दोघी डोळे घट्ट दाबून ठेवले आणि इकडे वहिनींच्या हाताचा स्पर्श माझ्या हातांना झाल्यामुळे माझ्या अंतर्मनात एक वेगळीच आग व तरंग निर्माण होऊ लागली. मी एक नजर वहिनींकडे टाकली. अजूनही वहिनींनी आपले डोळे लावले होते. मग जेव्हा वहिनींनी आपले डोळे उघडले तेव्हा त्यांची आणि माझी नजरानजर झाली आणि त्या मला म्हणाल्या, भाई साहब, आपके इन हाथों का स्पर्श मुझे ऐसी जगह करो कि मुझे आकाश की भी याद आनी नहीं चाहिए. मग मी वहिनींना म्हणालो, मगर भाभी, मैं आपके साथ ऐसा नहीं कर सकता हूँ क्योंकि आप मेरे दोस्त की बीवी हो. अगर मैं ऐसा करता हूँ तो ज़िंदगी भर अपने आप को माफ़ नहीं कर सकता और एक न एक दिन उसे इस चीज़ का पता चलेगा तो फिर उसके दिल पर क्या गुजरेगी, आप ही बताओ. मग वहिनी मला म्हणाल्या, भाई साहब, मैं आपको हमेशा के लिए नहीं कह रही हूँ. जब तक हम लोग यहाँ पर है तब तक तुम ये काम तो कर ही सकते हो ना. एवढं बोलून अंजली वहिनींनी माझ्या अशा ठिकाणी त्यांचा हात स्पर्श केला ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. मग मी काही वेळासाठी वहिनींपासून उठून लांब गेला. आता दुपारचे 1:30 वाजले होते. आकाशही आपल्या रूममध्ये झोपला होता. वहिनींनी यावेळेस गाऊन घातला होता. त्या गाऊनमध्ये त्या फार आकर्षित व सुंदर दिसत होत्या. माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रेम होते, पण मन फार घाबरत होते की काही आगळं वेगळं झालं आणि या गोष्टीची कोणाला जर भनक लागली तर आपलंच नाव बदनाम होईल. मी स्वतःशीच असा विचार करत असताना वहिनींचा हाताचा स्पर्श माझ्या पाठीला झाला आणि ज्यावेळेस मी मागे वळून पाहिले त्यावेळेस वहिनींचा चेहरा माझ्या चेहऱ्यासमोर होता. आमचे डोळे एकमेकांत गुंतले होते. हळूहळू वहिनींनी आपले ओठ माझ्या ओठांपर्यंत आणले. आमचे फक्त गरम श्वास आम्हाला आता स्पर्श करत होते. मग हळूच वहिनींनी आपल्या हाताचा एक बोट माझ्या ओठांवर फिरवला आणि त्याच वेळेस माझे दोघं हात हे वहिनींच्याच कमरेला स्पर्श करू लागले. वहिनींच्या मनात माझ्याविषयी काय होते हे मला आता कळून चुकले होते. म्हणून मी वहिनींचा हात पकडून त्यांना माझ्या बेडरूममध्ये घेऊन आलो. माझा रूमचा AC ऑनच होता.
पण आमच्या दोघांच्या मनात लागलेल्या गरम आगीला हा एसी काही थंड करू शकला नव्हता. मग वहिनींनी मला घट्ट मिठीत सामावून घेतले. मीही हळूहळू त्यांना साथ देऊ लागलो. वहिनींनी वेळ वाया न घालवता आपले ओठ माझ्या ओठांवर टिकवले आणि तब्बल अर्ध्या तासापर्यंत त्यांनी माझ्या ओठांचा रस चाखला. जी मजा त्यांना आकाशच्या ओठांमध्ये येत नव्हती, ती मजा त्या माझ्या ओठांमध्ये घेऊ लागल्या. हळूहळू आम्ही दोघांनी आमच्या अंगावरील कपडे बाजूला ठेवले. आता वहिनी फक्त त्यांच्या आतल्या पट्ट्यांवर होती. ते दृश्य असे होते की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. कारण मी स्वतःच माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं दृश्य पाहिले होते. मग मी आणि वहिनी दोघं एकमेकांच्या मिठीत राहून आम्ही असे भरभरून प्रेम केले की वहिनींना मला संध्याकाळपर्यंत सोडायची इच्छाच झाली नव्हती. आता 3 दिवसापर्यंत आमचे नित्यनेम झाले होते. जेव्हा आकाश रात्री झोपायचा त्यावेळेस वहिनी माझ्याजवळ येऊन भरभरून प्रेम करायच्या आणि दिवसाला जेव्हा आकाश माझ्यासोबत शेताच्या कामाची पाहणी करण्यासाठी यायच्या त्यावेळेस वहिनी ह्या घरी माझीच वाट पाहत असायच्या. मग मी आकाशला 3 दिवसाच्या जागेवर 10 दिवस थांबायला सांगितले. कारण 3 दिवसात जे काम तो शेताबद्दल शिकणार होता ते अपूर्णच राहणार होतं. म्हणून 10 दिवस थांबून तो ते काम पूर्ण शिकणार होता. माझ्या शब्दाला मान देऊन आकाशही हो म्हणाला. वहिनी या शेतात येत नसल्यामुळे आकाश आणि वहिनीमधलं झालेलं भांडणही आता शांत झालं होतं. म्हणून आकाशला माझ्या आणि वहिनींमध्ये काय चालू आहे याची भनकही लागली नव्हती. मग रात्रीच्या वेळेस वहिनी जेव्हा माझ्यासोबत भरभरून प्रेम करायला यायच्या त्यावेळेस त्या म्हणायच्या, भाई साहब, मैंने आज तक इतना कड़क और ताकतवर आदमी जिंदगी में नहीं देखा. आपके शरीर में है जो ताकत, वो अगर आकाश में होती तो मैं आपकी तरफ भी नहीं आती. 10 दिवस केव्हा निघाले हे मलाही कळाले नव्हते. मला आता वहिनींची सवय झाली होती. त्यांच्याशिवाय माझं चित्तही लागत नव्हतं. ते पुण्याला गेल्यानंतरही मला सदैव त्यांची आठवण येत होती. मग मी वहिनींना फोन करून एके दिवशी पुण्याला त्यांना भेटण्याचा प्लॅन केला. मग मी त्यांच्या घरी न राहता एका लॉजवर राहून ज्यावेळेस आकाश घरी नसायच्या त्यावेळेस मी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जायचो आणि त्यांच्यासोबत राहून मी आमच्या गावी जे अपूर्ण राहिलेलं प्रेम होतं ते मी वहिनींसोबत पूर्ण करू लागलो होतो.